गर्दी बघा म्हणून गर्दी 15 मिनिटांनी मिळाल्या मस्त गर्दी बघा. बेलला एवढी गर्दी चुस्ता लावल्या काय. कोल्हापुरात आला आणि जर कोल्हापूर सारखी झणझणीत भेळ खायची असेल तर या पॉइंटला एकदा 100% या लागते. तो ही दोघं माझ्या मागे लागल्यात. राजाभाऊ बेल खाव्या, राजाभाऊ बेल खाव्या आणि मध्येच गाडी थांबवल्या. स्पॉटवर थांबवल्या डायरेक्ट आणून बघा माग. येणं तर बोवानं कधी खायला नाही चेतन ना. नको नको म्हणाल तर तरी थांबवलेला. ट्राय करायचीच म्हणलं आता. चला बघा. बघ्यात चला. ही एवढं मागं लागल्यात म्हणल्यावर काय तर क्वालिटी असणार. बघ्यात चला. नंबर लागणार गरजेचे काय ऑर्डर पण घेणार लोक. 100 कमरात लक्ष नाही लागत. भावानं 15 मिनिट मी थांबलोय तर क्वालिटी चेतनला विचारा. क्वालिटी मी सांगण्यापेक्षा भाऊनी क्वालिटी गर्दी सांगाल्या. गर्दी बघा माग. भाऊनी गर्दी भेल आहे आणि भेल पण टॉप आहे भाऊनी. तर गर्दीवरून तुम्हाला काय पाहिजे किती टॉपचा विषय घेऊ ते पण भेलला चेष्टा लावल्या काय. भेळ मिळताना ओळखीनं मिळाल्या आणि जरा थांबला असं अर्धा तास झाला असता नंबर आला. भेल बोवानं कोल्हापुरातल्या पब्लिकला सांगायची गरज नाही या बेलची टेस्ट. आणि कोण बाहेरून आला असेल महालक्ष्मी मंदिराला तर नक्की तर यायला लागते ट्राय करा. वय भावानो कोल्हापुरातल्या पब्लिकला सांगायची काय गरज नाही या भेलची. कारण भेल कोल्हापुरात लय फेमस आहे. पण बाहेरनं कोण कोल्हापुरात याले कशासाठी पण याले तिने एकदा नक्की ट्राय करा. कारण महालक्ष्मी मंदिरच्या साईडलाच आहे. कोल्हापूर सारखी झणझणीत भेळ खायची असली तर राजाभाऊ बेल 100% एकदा याला. ऍड्रेस पाहिजे मिरज टिकटी चौकाच्या अलीकडं. गर्दीच सांगते एवढी गर्दी आहे. राजाभाऊ भेळ बघा इकडं. आला का?